यशशांतीसाठी निववे या कार्यक्रमाचं हे शेवटचं सत्र आहे सन्मान सत्कृत्याचा. या सत्रासाठी मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वैचारिक वातावरण शुद्धी ही झाली पाहिजे. या दोन्हीची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरि ओम. मनशक्ती केंद्राचा अल्प परिचय मी या ठिकाणी सांगतो. मनशक्ती प्रयोग केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने यशशांतीसाठी निववे या सेवाभावी उपक्रमातील आजचं हे शेवटचं सत्र. सन्मान सत्कृत्याच्या ह्या सत्रास आवर्जून आलेल्या सभागृहातील सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवनातील खऱ्या सुखाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या स्वामी विज्ञानानंद यांनी विविध ज्ञानशाखांचा अभ्यास केला, प्रयोग केले, साधना केली. कर्मशुद्धीसाठी 36 प्रकारची वेदनादायक तपे त्यांनी केली. आत्मशुद्धीच्या अशा कसोट्यांवर सिद्ध झाल्यानंतर या तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी, लोकसेवेसाठी त्यांनी मनशक्ती प्रयोग केंद्राची स्थापना केली. 200हून अधिक पुस्तके, 50 निवासी उपक्रम आणि 50 प्रकारच्या मानस चाचण्या ही संस्थेच्या सेवाकार्याची माध्यमे आहेत. जगन्नाथाचा हा रथ ओढताना रोज 1 तास समाजासाठी देणारे हजारो साधक आणि शेकडो जीवनदानी साधक यांनी हे कार्य उभारलं आहे. मी पडलो तर माझ्या देहाला बाजूला सारा, पण ज्ञानकार्याचा झेंडा खाली पडू देऊ नका, असा समाजसेवेचा वसा देणारे स्वामी विज्ञानानंद, तसेच आता काळाच्या पडद्याआड गेलेले अनेक कार्यकर्ते यांचे पुण्यस्मरण यावेळी होणं अपरिहार्य आहे. आज सन्मान सत्कृत्याचा ह्या कार्यक्रमात नाशिकमधील 2 संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. आजचे सन्मानमूर्ती घरकुल परिवार संस्थेच्या संस्थापक श्रीमती विद्याताई फडके आणि त्यांचे सहकारी यांचंही स्वागत. तसेच उदय बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक श्री यशवंत नाशिककर आणि त्यांचे सहकारी यांचेही स्वागत. व्यासपीठावरील मान्यवरांचं आता आपण ज्ञानसाहित्य देऊन स्वागत करणार आहोत, त्यांचा सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम नाशिककर असलेल्या योगाचार्य विश्वास मंडलिक यांच्या जीवनाचा प्रवास मशीन इंजिनिअरिंगकडून ह्युमन इंजिनिअरिंगकडे झाला. त्यांनी 1978 साली योगविद्या गुरुकुलाची स्थापना करून कल्याणकारी योगाचा प्रसार हे जीवनध्येय स्वीकारले. योग क्षेत्रात मौल्यवान संशोधन करून त्यांनी अनेक योग प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच उपचार पद्धती निर्माण केल्या. हजारो योग शिक्षकांच्या माध्यमातून देश विदेशातील लाखो विद्यार्थ्यांना योग शिकवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. मनशक्ती केंद्राचे कार्यकारी विश्वस्त श्री प्रमोद भाई यांना विनंती आहे की मनशक्तीचं ज्ञानसाहित्य आणि आजच्या कार्यक्रमाचं स्मृतिचिन्ह देऊन त्यांनी श्री मंडलिक यांचं स्वागत करावं. तू कर्तवकार हो, मनशक्ती लाभो, तुझला मनशक्ती लाभो, तू कृतज्ञ हो. धन्यवाद मंडलिक सर. धन्यवाद प्रमोद भाई. आजचे दुसरे पाहुणे डॉक्टर महेश करंदीकर हे नाशिककर असून ते प्रथितयश मेंदूशल्य विशारद अर्थात न्यूरोसर्जन आहेत. त्यांच्या करंदीकर हॉस्पिटलच्या माध्यमातून ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा नाशिककर तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहेत. मनशक्तीच्या गर्भसंस्कार विषयक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी अनेकदा सादरीकरण केलं आहे. मी उमाताई, मनशक्ती केंद्राच्या जीवनदानी साधक उमाताई यांना विनंती करतो की त्यांनी मनशक्तीचं ज्ञानसाहित्य आणि आजच्या कार्यक्रमाचं स्मृतिचिन्ह देऊन
डॉक्टर करंदीकर यांचं स्वागत करावं. तू सुसंस्कृत हो, तू कर्तबगार हो, मनशक्ती लाभो तुझला धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद उमाताई. ज्यांचं बालपण आणि तारुण्य नाशिकमध्ये गेलं असे श्री विवेक सावंत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. श्री सावंत यांनी भारतातील संगणक क्रांतीच्या सुरुवातीला शासनाच्या सीडॅक या अग्रणी प्रकल्पाच्या माध्यमातून संगणक क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरुवातीला तयार केले. पुढे महाराष्ट्र ज्ञानमंडळ अर्थात MKCL या महाराष्ट्र शासनाच्या कंपनीची स्थापना त्यांनी केली व त्यातून सर्वसामान्यांसाठी माहिती तंत्रज्ञान विषयक अत्यल्प मूल्यातील MSCIT सारखे आधुनिक अभ्यासक्रम निर्माण केले. सध्या MKCLचे ते चीफ मेंटॉर म्हणून अविरतपणे कार्य करत आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे करिअर ह्या अभ्यासक्रमांमधून घडले असून जगभर ते या क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. मनशक्तीच्या अनेक शिक्षण परिषदांचे सल्लागार म्हणून श्री सावंत सरांनी बहुमोल योगदान दिले आहे. मी प्रमोदभाईंना विनंती करतो की आजचे अध्यक्ष श्री विवेक सावंत यांचा त्यांनी सन्मान करावा. श्री सोनार काका यांनी सुद्धा त्यात सहभाग घ्यावा. तू सुसंस्कृत हो, तू कर्तबगार हो, मनशक्ती लाभो तुझला मनशक्ती लाभो, तू कृतज्ञ हो. धन्यवाद सावंत सर. धन्यवाद सोनार काका. व्यासपीठावरील अन्य मान्यवरांचाही उल्लेख मी या ठिकाणी करतो. मनशक्ती केंद्राचे कार्यकारी विश्वस्त श्री प्रमोदभाई शिंदे हे मनशक्ती संस्थेच्या औपचारिक स्थापनेपूर्वीपासून स्वामी विज्ञानानंद यांच्या मार्गदर्शनाखाली 20 वर्षांहून अधिक काळ कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली. संस्थेच्या चौफेर विकासाचे नेतृत्व करणारे श्री प्रमोदभाई अतिशय कल्पक आणि कुशल संघटक आहेत. व्यासपीठावरील श्रीमती उमाताई चंदने ह्या मनशक्ती केंद्राच्या जीवनदानी साधक आहेत आणि मनशक्तीच्या एकूण जे कार्यक्रम चालतात आउटरीच प्रोग्रॅम्स त्याच्या त्या प्रमुख आहेत. लहानपणापासून संस्थेशी जोडल्या गेलेल्या उमाताईंनी 1990पासून मनशक्तीच्या माध्यमातून समाजकार्यासाठी अवघं जीवन समर्पित केलं आहे. मनशक्तीच्या विविध प्रकल्पांचे नेतृत्व ते करत आहेत. व्यासपीठावरील अन्य मनशक्ती प्रतिनिधी श्री KC सोनार हे मनशक्तीच्या नाशिक केंद्रातील ज्येष्ठ साधक आहेत. गेली 40हून अधिक वर्षे या सेवा कार्यात ते आणि त्यांचे कुटुंबीय त्यांची पुढची पिढी सहभागी आहेत. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. फोटो, पुतळा, स्मारक आणि नमस्कार नाकारणाऱ्या स्वामीजींचे कार्य मनशक्ती संस्था सेवाभावाने समाजापर्यंत पोचवत आहे. शासकीय अनुदान, कोणाकडूनही देणग्या किंवा कर्ज न घेता निस्वार्थ साधक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संस्था हे सेवाकार्य गेली 50 वर्षे अविरत करत आहे. स्वामीजींनी दिलेली तत्वे शिरोधार्य मानून साधन शुचितेच्या कसोट्यांवर उतरत मनशक्तीच्या बहुआयामी कार्याचं नेतृत्व करण्याचं असिधारा व्रत ज्यांनी कसोशीनं पाळलं असे श्री प्रमोदभाई, त्यांना मी विनंती करतो की आजच्या सन्मान सत्कृत्याच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी कृपया करावं. सन्मान सत्कृत्याचा या मनशक्तीच्या विशेष उपक्रमासाठी आपण जमलेलो आहोत. व्यासपीठावरील माननीय योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक सर, श्री विवेक सावंत सर, डॉक्टर महेश करंदीकर, मनशक्तीचे प्रतिनिधी, व्यासपीठावरील, समोरील आणि सर्व प्रेक्षकगण, आज आपण जे जमलेलो आहोत हा गेल्या 2 दिवसातल्या यशस शांतीसाठी न्यू वे या उपक्रमाचा सुवर्ण क्षण आहे. आणि त्याचं कारण असं आहे की 2 दिवस या भव्य सभागृहामध्ये भरभरून विवेचनं झाली, मार्गदर्शनपर बैठका झाल्या. आपल्या खाली माइंड जिम प्रकल्पामध्ये अक्षरशः हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक,
वेगवेगळ्या संस्थांचे चालक, कॉर्पोरेट सेक्टरातले अनेक जण हे येऊन गेले. उपक्रम सगळ्या अर्थाने भरभरून प्रतिसादासह पुढे गेला. पण या सगळ्यावर आजचा क्षण हा कडी करणारा आहे, सुवर्ण क्षण आहे. कारण आज आपण समाजामध्ये तळागाळातल्या लोकांसाठी किंवा जे खऱ्या अर्थाने गरजू आहेत, ज्यांच्याकडे समाजाने लक्ष दिलं पाहिजे, अशा 2 संस्थांचा आपण सन्मान करणार आहोत. सन्मान सत्कृत्याचा ही कल्पना स्वामी विज्ञानानंद यांनी 1981 साली मुंबईला ज्यावेळेला क्रॉस मैदानावर एक विशेष उपक्रम झाला होता त्या निमित्ताने सुरू केली. त्यावेळेला आम्ही सर्व समाजाचं कल्याण करणारा एक यज्ञ असं त्या ठिकाणी आयोजित केला होता. पण यज्ञाची त्रिसूत्री होती सन्मान, संगतीकरण आणि दान. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचा सन्मान करा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जे आपल्या बरोबरीचे आहेत त्यांच्यासाठी संगतीकरण म्हणजे चांगल्या कार्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायचं. माऊलींच्या भाषेत म्हणायचं तर ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, त्याला म्हणतात संगतीकरण. आणि दान म्हणजे पुढच्या पिढीला उत्तम तऱ्हेने घडवण्यासाठी ज्ञानदान. सन्मान, संगतीकरण आणि ज्ञानदान अशी ही त्रिसूत्री होती आणि त्यावेळेला हा उपक्रम आपण सुरू केला होता. बघा, समाजामध्ये आज आपण पाहतो आहोत की मला काय मिळेल याचा विचार करणारे अनेक जण असतात. पण या सगळ्या भाऊगर्दीमध्ये मला समाजासाठी काय देता येईल, मी समाजासाठी काय करू शकतो असा विचार करणारी बेटंसुद्धा या स्वार्थाच्या महासागरात आपल्याला दिसतात. स्वार्थ याचा अर्थ मला काय मिळेल या विचाराभोवती जगणारे असतात. ते बाकीच्यांचा विचार करतातच असं नाही, पण काही जण म्हणतात की आम्हाला काय मिळेल यापेक्षा सुद्धा इतरांना आम्ही काय देऊ शकू हा विचार आम्ही प्रथम करू. विंदांची कविता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देणाऱ्याने घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस, ती संकल्पना आहे. आपण अशा संस्थांचा सन्मान करतोय की ज्यांच्या माध्यमातून आपण काहीतरी समाजाला देण्याची वृत्ती आपल्याकडे घ्यायची आहे. स्वामीजी म्हणत असत, आपण कोणालाही काहीही देतो किंवा सेवा करतो तर कोणावरही उपकार करत नाही. का? कारण त्या निमित्ताने आपण आपलं समाजाबद्दलचं कर्तव्य पूर्ण करत असतो. मी घेणारा फक्त राहता कामा नये, मी देणाराही झालं पाहिजे, ही त्यातली भावना आहे. आणि म्हणून मनशक्तीचे कार्यकर्ते ज्यावेळेला सेवेसाठी कुठेही जातात त्यावेळेला पारंपरिक अर्थाने श्रमानंद न म्हणता, श्रमादान न म्हणता श्रमानंद म्हटलं जातं. श्रम करण्यात, सेवा करण्यात आम्हाला आनंद मिळतो असं म्हटलं जातं. एक संवाद आठवला. एक नदी होती आणि एक डबकं होतं. डबकं नदीच्या शेजारी होतं, पण लोक यायचे डबक्याच्या शेजारून जाताना नाक धरून पुढे जायचे आणि काही अंतरावर नदीच्या इकडे गेले की नदीला नमस्कार करायचे. डबक्याला कळेना हा फरक का. आता ही प्रतिकात्मक गोष्ट आहे म्हणून ऐका. त्याने विचारलं, नदीताई असं का बरं, मला मात्र नाका मुरडतात आणि तुझ्याकडे येऊन नमस्कार करतात. नदी म्हणाली, पावसाचं पाणी तुझ्याकडे येतं तेथून साठवून ठेवतोस आणि जे साठवून ठेवलं जातं त्याच्यामध्ये घाण जमा होते. मला जे वरतून पाणी मिळतं ते मी फक्त माझ्याकरता राखून न ठेवता देत जाते आणि देणाऱ्याला नमस्कार करणं ही समाजाची प्रवृत्ती असते. आपण सुद्धा आजच्या या सन्मानार्थी ज्या संस्था आहेत त्यांच्या निमित्ताने काहीतरी चांगलं काम करायचं ठरवूया. मनशक्तीतर्फे अनेक प्रकारचं सामाजिक काम केलं जातं. रुग्णरंजन,
आदिवासींची सेवा, गरीब मुलांसाठी कार्य, शेतकऱ्यांसाठीचं कार्य, मतिमंद गतिमंदांसाठी कार्य, तणावग्रस्तांसाठी कार्य, समाजामध्ये ज्यावेळेला नैसर्गिक आपत्ती येतात त्यासाठीचं कार्य. यादी छोटी आहे, कारण समाजामध्ये यापेक्षा अनेक प्रकारची दुःख जाणवणारे लोक आहेत आणि गरजू लोक आहेत. तर मनशक्ती सगळ्या प्रकारचं कार्य नाही करत, पण मग जे अशा प्रकारचं कार्य करणारे आहेत त्यांच्याबद्दल आपण मनामध्ये कृतज्ञता बाळगली पाहिजे आणि समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपण ती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ही या सन्मान सत्कृत्याच्या भोवतीची आमची भावना आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की मनशक्तीतर्फे आम्ही सरकारी ग्रँट घेत नाही, सर्वसाधारण अर्थाने देणगी घेत नाही, पण या निमित्ताने फूल ना फुलाची पाकळी म्हणून समाजामध्ये जे उत्तम काम करणारे आहेत अशा संस्थांचा सन्मानही करायचा आणि समाजाचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येकी 50,000 रुपयाची देणगीसुद्धा द्यायची. तर आम्हाला माहिती आहे ही रक्कम फार मोठी नाही आहे, त्यांच्या गरजेला ती कायमची पुरणारीसुद्धा नाही आहे, पण आपल्याला काय करता येणार आहे हा मनशक्तीतर्फे विचार आम्ही करतो आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन या प्रकारचा आम्ही सन्मान सत्कृत्याचा उपक्रम राबवतो. लातूरला या प्रकारचा उपक्रम झाला, नागपूरला झाला, नुकताच कोल्हापूरला झाला, आज नाशिकला आहे, नजीकच्या काळात अमरावती आणि रत्नागिरीला होणार आहे आणि अजून काही ठिकाणी होणार आहे. तर प्रत्येक ठिकाणी समाजात विविध तऱ्हेचं काम करण्याचा सत्कार करण्याची आम्हाला संधी मिळते. याबद्दल आम्ही या संस्थांचे आभारी आहोत. आम्हाला असं वाटतं की आम्हाला जे काही जमलं ते आम्ही करतो आहोत, परंतु तिथे आपण थांबायचं नाही आहे. जेवढं जमेल तेवढं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे जायला पाहिजे. समाजामध्ये चांगलं काम करणारे अनेक जण आहेत. अनेक ब्रँड्सही असे आहेत की ज्यांच्याबद्दल आपल्या मनात आपुलकी असते. जसं रतन टाटांचा टाटा ब्रँड आहे, किंवा व्यक्ती म्हटलं तर अझीम प्रेमजी आहेत, नारायण मूर्ती आहेत, सुधा मूर्ती आहेत. देणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. परदेशात सुद्धा अनेक जण अशा प्रकारचं कार्य करणारे आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आहे, असे कितीतरी आहेत की जे समाजासाठी काम करणारे आहेत. मग आपण का मागे राहायचं? मोठ्या लोकांनी त्यांचं काम ते करत राहत आहेत, करत राहणार आहेत. आपण त्या बाबतीत स्वतःला छोटं अजिबात समजायचं नाही. आपल्याला जे काही देणं शक्य आहे ते यथाशक्य आपण देत राहिलं पाहिजे, ही त्यातली भावना आहे. थॉमस वेर्नी हे एक विचारवंत आहेत. त्यांनी एक विचार मांडलेला आहे की आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी आहेत, त्या समन्वयाने आणि सहकार्याने राहतात. मग समाजामध्ये आपण का असं एकत्र राहू शकणार नाही? आणि त्या भावनेने आपल्या कर्तव्याचं पाऊल आपण उचलायचं, एवढीच याबद्दलची आपली जाणीव आहे. आणि यावर्षी आपला मनशक्तीचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने काही चांगलं काम करावं ही याबद्दलची आमची प्रेरणा आहे. ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊयात आणि त्या आधारावर आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. नमस्कार. हरिओम. सन्मान सत्कृत्याचा हा पुरस्कार ज्यांना आपण आज देण्याचं ठरवलेलं आहे त्या सन्मान वितरणाच्या कार्यक्रमाला आता प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. आजच्या या पहिल्या पुरस्काराचे मानकरी आहेत घरकुल परिवार संस्था. श्रीमती विद्याताई फडके, कृपया आपण मंचावर यावं. श्रीमती विद्याताई फडके यांनी स्थापन केलेली घरकुल परिवार संस्था 2016 पासून शासकीय अनुदान न घेता समाजाच्या सहभागातून बौद्धिक दिव्यांग विद्यार्थिनींचे वसतिगृह चालवत आहे. त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करीत आहे. सध्या 18 ते 62 वर्षे वयाच्या 58 स्त्रिया या घरकुल परिवाराच्या सदस्य आहेत. संस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग मुलींसाठी आणि महिलांसाठी काम करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे जिथे एकही पुरुष कर्मचारी नाही.
अगदी सिक्युरिटी गार्डपासून ते ड्रायव्हरपर्यंत सगळा कर्मचारी वर्ग महिलाच आहे. विमल लिमयेंच्या कवितेतील ओळींप्रमाणे विद्याताईंनी ठरवलं की घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. या विचारातून विद्याताईंनी हे मायेचं घर म्हणजे त्यातील प्रत्येक स्त्रीला आपलं माहेर वाटावं असं घरकुल साकारलं आहे. सामान्य माणसं एक बंगला बने न्यारा असे गुणगुणत आपल्या घराचं स्वप्न पाहतात. विद्याताईंनी उराशी स्वप्न बाळगले ते दुसऱ्यांसाठी घरकुल बांधण्याचे. या दोन स्वप्नातील गुणात्मक फरक हाच मानवाला महामानवापर्यंत घेऊन जातो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश करंदीकर यांना विनंती आहे की त्यांनी मनशक्ती सन्मान सत्कृत्याचा पुरस्कार घरकुल परिवार संस्थेच्या संस्थापिका विद्याताई फडके यांना द्यावा, तसेच ₹50,000चा धनादेशही त्यांना सुपूर्द करावा. संस्थेचे अन्य कोणी सहकार्यालय असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. धन्यवाद विद्याताई. धन्यवाद डॉक्टर. विद्याताईंना विनंती आहे की कृपया या पुरस्काराला उत्तर त्यांनी द्यावं. कृपया सभेला संबोधित करावं. नमस्कार. आज मनशक्ती केंद्रातर्फे त्यांचा सन्मान सत्कृत्याच्या या उपक्रमांतर्गत घरकुल परिवार संस्थेला सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल मी घरकुल परिवारातर्फे मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते आणि धन्यवाद देते. संस्था करत असलेल्या छोट्याशा कामाचं त्यांनी कौतुक केलं आणि पुरस्काराच्या रूपाने पाठीवर शाबासकीची थाप दिली. याचा नक्कीच आनंद आहे आणि समाधान आहे. आम्ही जे काही खरं तर प्रौढ मानसिक दिव्यांग मुलींच्यासाठी काम करतो ते सोपं नाही आहे, खूप अवघड काम आहे. या मुलींचे जे पालक असतात त्या पालकांना खूप मोठी काळजी असते सर, की आमच्यानंतर आमच्या ह्या मुलींना कोण सांभाळणार, त्यांचं भविष्य काय, त्यांची जबाबदारी कोण घेणार. आणि अशा या पालकांच्या समस्या सोडवण्यासाठी खरं तर सुरू झालं घरकुल. आज घरकुलामध्ये 60 विद्यार्थिनी आहेत. त्या पुणे, मुंबई, जळगाव, लातूर, बंगलोर, दिल्ली, हैदराबाद पासूनच्या आलेल्या विद्यार्थिनी तिथे आहेत. आणि आमची ही निवासी संस्था आहे, त्यामुळे ह्या प्रौढ मानसिक दिव्यांग मुलींना 24 तास सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. कारण त्यांचं संरक्षण, त्यांची सुरक्षितता, त्यांचा आहार, त्यांचा व्यायाम, त्यांचं आरोग्य, या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आणि ह्या सर्व गोष्टींची काळजी घेत असताना आमच्या शिक्षकांची खूप तारेवरची कसरत असते आणि संयमाची कसोटी असते. आज ह्या प्रौढ मुलींना, आणि बरेचदा असं होतं डॉक्टर की आमच्याकडे ह्या मुली 35-40 नंतर येतात. त्यामुळे 35-40 वर्षानंतर ह्या मुलींना शिस्त लावणं, वळण लावणं ह्या खूप कठीण गोष्टी असतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करत असताना त्यांचे सगळे मूड सांभाळावे लागतात. या सगळ्या मुलींच्या नाकावर राग असतो, त्यामुळे सर्व तऱ्हेचे जे काही ताणतणाव असतात ते आमच्या शिक्षकांना सांभाळावे लागतात. परंतु मला आज एक मुद्दामून इथे गोष्ट सांगावीशी वाटते की समाजामध्ये
या मुलींच्याबद्दल किंवा या मतिमंदत्वाबद्दल, आता मतिमंद हा शब्द वापरत नाही आपण, मेंटल रिटार्डेशन आपण म्हणूया, तर ह्या मुलांच्याबद्दल समाजामध्ये खूप गैरसमज आहे. समाज त्यांना वेडं ठरवतो, पण असं अजिबात नाही. ह्या मुली, आमच्या घरकुलमधल्या मुलींमध्ये अनेक, किंवा कोणत्याही या मानसिक दिव्यांग मुलींमध्ये अनेक चांगल्या क्षमता असतात. त्या क्षमता आपल्याला शोधायला लागतात आणि त्या क्षमता शोधून त्याप्रमाणे आपण त्यांना जर प्रशिक्षण दिलं आणि त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते कौशल्य वापरण्याची त्यांना संधी दिली, तर अनेक चांगल्या प्रकारची कामं, अनेक चांगल्या प्रकारची कौशल्य ह्या मुलीसुद्धा खूप छान चांगल्या प्रकारे करू शकतात. मी जरूर आज सगळ्यांना विनंती करीन की आमच्या घरकुलला जरूर तुम्ही एकदा भेट द्या. तेव्हा कळेल की अरे बापरे, ह्या मानसिक दिव्यांग मुली एवढ्या चांगल्या प्रकारे कामं करतात. आज आमच्या सर्व मुलींचं मुख्य काय असतं, या सगळ्या प्रौढ मुली आहेत, त्यामुळे त्यांना कंटिन्युअस कोणत्या ना कोणत्या तरी चांगल्या कामामध्ये कार्यरत ठेवावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारची कामं, जसं तिच्यात कौशल्य असेल त्याप्रमाणे काही मुली स्वयंपाकघरामध्ये चांगलं काम करतात, काही मुली इतर जॉबवर चांगलं काम करतात, काही मुली पेंटिंग चांगलं करतात. तर त्यांना त्यांचा कल, त्यांची आवड, त्यांचं कौशल्य हे सगळं पाहून त्याप्रमाणे मुलींना प्रशिक्षण द्यावं लागतं. आज आम्ही घरकुलमध्ये एका कंपनीचं जॉब वर्क करतो. कृष्णा रायटिंग म्हणून कंपनी आहे आणि ती बॉलपेन्स तयार करते. तर त्या बॉलपेनची असेंब्ली आमच्या मुली करतात आणि आपल्याला खोटं वाटेल, माझ्या एक 25 ते 30 मुली रोज 8,000 बॉलपेनची असेंब्ली करतात आणि कंपनीला आम्ही रोज 8,000 पेन पुरवतो. म्हणजे आमच्या मुली जरी उच्च एज्युकेशन घेऊ शकत नसल्या तरी उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना, मुलींना जी पेन्स लागतात ती पेन्स आमच्या विद्यार्थिनी तयार करत आहेत. त्याचबरोबर शिवणकाम आहे, पेंटिंग आहे, अशा वेगवेगळ्या जी कौशल्य लागतात अशी अनेक कौशल्य आपल्या ह्या मुलींनी आत्मसात केलेली आहेत. आपण त्यांना डान्स थेरपी देतो, म्युझिक थेरपी देतो, योगा थेरपी सर आपण देतो आणि आमच्या मुली रोज योगा डान्स करतात आणि सूर्यनमस्कार घालतात. मला सांगायला आणि सरांना आठवण करून देते की योगविद्याधाममध्ये 2 वर्षापूर्वी जेव्हा त्यांचं इथे काहीतरी सेमिनार का काहीतरी होतं, तेव्हा पौर्णिमाताईंनी मुद्दामून आमच्या मुलींना आमंत्रण दिलं होतं आणि त्यांच्या शिबिरामध्ये आमच्या सर्व विद्यार्थिनींनी योगा डान्स सादर केलेला होता. त्यामुळे अशा तऱ्हेची अनेक कौशल्य ह्या मुलींच्यामध्ये आहेत. त्यामुळे समाजातला इतर सगळ्या नागरिकांचा जो काही गैरसमज आहे तो गैरसमज दूर झाला पाहिजे आणि ह्या मुलींच्या जीवनात आनंद कसा निर्माण करता येईल, त्या आनंदी कशा राहतील या दृष्टीनं घरकुलचे सदैव प्रयत्न आहेत आणि मुली त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. मुलींच्यात खूप चांगली प्रगती आहे. आमची एक मुलगी नृत्य खूप चांगलं करते. तर आत्ताच 2 वर्षापूर्वी सिंगापूर येथे तिची निवड झाली होती आणि तिला आमचे शिक्षक घेऊन गेले होते सिंगापूरला आणि सिंगापूरला तिला गोल्ड मेडल मिळालं. त्यामुळे या मुलींच्या क्षमता आपण ओळखल्या पाहिजेत. त्यांना काय येत नाही याचा तुम्ही विचार करू नका, तर त्यांना काय काय येतं ह्याचा जर विचार केला, अशा दृष्टिकोनातून आपण जर त्यांच्याकडे पाहिलं तर खूप काही साध्य होणार आहे आपल्याला. आणि अशा पालकांना, असे जे काही समाजामध्ये अशा मुलींचे जे पालक आहेत ते पालक काय होतात, थोडंसं त्यांच्या फॅमिलीपासून, समाजापासून, नातेवाईकांपासून दूर गेलेले असतात. त्यामुळे अशा पालकांना, अशा कुटुंबांना मदत करणं, त्यांना सहकार्य करणं हे आपल्या सगळ्यांचं किंबहुना प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि अशा तऱ्हेनं घरकुलला जे काही छोटंसं थोडं काम करता येईल ते करण्याचा घरकुलचा सदैव प्रयत्न आहे. आत्ता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे घरकुलला
कोणतंही अनुदान नाही आहे, परंतु आज नाशिकमधल्या अनेक उद्योजकांनी, अनेक कंपन्यांनी, अनेक व्यावसायिकांनी अतिशय चांगलं असं सहकार्य केलं आणि त्यामुळेच खरं तर घरकुलची ही 19 वर्षाची वाटचाल होऊ शकली. अनेक अडचणी आल्या, परंतु सगळ्यांच्या सहकार्यामुळे काही व्यक्ती अतिशय खंबीरपणे पाठीशी उभे राहिल्या कारणाने ही वाटचाल थोडीशी सुखकर झाली. त्यामुळे सगळ्यांनी जरूर एकदा आमच्या घरकुलाला भेट द्यावी. आमच्या सगळ्या मुली कायम आपल्या सगळ्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत आणि आज मनशक्तीने हा पुरस्कार देऊन शाबासकी दिली, त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि मनापासून धन्यवाद. इथेच थांबते. धन्यवाद विद्याताई. ओके, विद्याताईंनी अतिशय सहजतेने सगळे अनुभव सांगितले, परंतु त्यांच्या सांगण्यात सहजता होती. प्रत्यक्ष हे सगळं घडवून आणायचं हे काही सोपं काम नाही, हे आपल्या प्रत्येकाला मनातून समजलेलं आहे, उमजलेलं आहे. आपले आजच्या कार्यक्रमाचे दुसरे सन्मानमूर्ती आहेत. ती संस्था आहे उदय बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था. या संस्थेचे संस्थापक यशवंत नाशिककर. यशवंतजींना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यावं. यशवंत नाशिककर यांनी स्थापन केलेली ही संस्था माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र नाशिक हा प्रकल्प चालवत आहे. अनाथ बेघर व्यक्तींसाठी अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार, शस्त्रक्रिया या सोयी देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी संस्था कार्यरत आहे. ही संस्था पूर्णतः विना अनुदानित असून स्वखर्चाने किंवा लोकसहभागातून गेली 15 वर्षे कार्य करत आहे. विनामूल्य अन्न बँक, कपडा बँक, व्यसनमुक्ती ह्याशिवाय विधवा महिला अत्याचार प्रतिबंधाचे व त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करत आहे. आत्तापर्यंत 4,500हून अधिक व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात आले असून 450पेक्षा अधिक व्यक्तींना 80 प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी संस्थेतर्फे मदत देण्यात आली आहे. तसेच व्यसनमुक्तीसाठीही ही संस्था प्रयत्नशील आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यावरील चित्रपटातील गुरु ठाकूर यांनी रचलेल्या गीतातील शब्द आहेत. हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी. या वात्सल्य वृत्तीने घराला पोरके झालेल्या अनेकांना हक्काचं घर देण्याचं कार्य श्री यशवंत नाशिककर करत आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विश्वास मंडलिक, योगाचार्य विश्वास मंडलिक यांना विनंती आहे की त्यांनी सन्मान सत्कृत्याचा पुरस्कार उदय बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक श्री यशवंत नाशिककर यांना द्यावा. टाळ्यांच्या गजरात आपण यात सहभागी होऊया. मंडलिक सर, यशवंतजी आपल्याला विनंती आहे की कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद सर. उपस्थित आदरणीय मंच आणि सर्व बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. या छोट्याशा कार्याला गेल्या 15 वर्षापूर्वी सुरुवात झाली. या कार्याला महत्त्वाचं योगदान जे आहेत माझ्या 2 लेकींनी सुरुवात केली, म्हणजे साथ देण्यासाठी, हिंमत देण्यासाठी. आताही सगळं सोबतच आहेत. त्यानंतर आमचे सर्व सहकारी माणुसकीचे दूत म्हणून प्रशांत पाटील
आमच्या दुसऱ्या भगिनी डॉक्टर सकपाळ, सपना, मिलिंद, रवी आणि सर्व परिवार. महत्त्वाचं जगावंसं सगळ्यांनाच वाटतं, पण माहीत नाही, माणसं खूप छान असतात, पण विचाराचं जिथं युद्ध होतं मग तिथं ह्या सगळ्या अवस्था सुरू होतात आणि कोण कशा रूपाने घराबाहेर येईल माहिती नाही आणि मग ते जगणं अवघड होऊन जातं आणि मग तेव्हाच त्रास होतो. आणि मग अचानक हे लोक बाहेर काढल्या जातात किंवा बाहेर स्वतःहून येतात आणि मग नवीन आयुष्याला सुरुवात करतात. मग जिथे जागा मिळेल तिथे रात्र काढायची असतं, दिवस मोजायचं असतो आणि अतिशय अवघड असतं. आणि आज कुणालाच वेळ नाही त्यांच्याकडे बघण्याचा, कारण प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्याच चक्रामध्ये फिरत असतो. पण ह्या कार्याला सुरुवात केली, आज कार्य हे सतत चालू आहे. फक्त अपेक्षा आहे की काही समाजातील सुज्ञ ज्ञानाची व्यक्तींची गरज आहे. आज आपण नाशिककर या नात्याने थोडंसं या कार्याला थोडं सहज हात जरी दिला तर कार्य फार मोठं होऊ शकतं. पहिलं कार्य ते एकच आहे, आपल्या शेजारी पाजारी जर असं कोणीही बेघर अनाथ घरातून हाकललेले असतील किंवा जे रस्त्यावर राहतात, बसस्टँडवर राहतात, रेल्वे स्टेशनवर राहतात, दुकानाच्या आडोशाला राहतात, मुंबईमध्ये पाईपमध्ये सुद्धा लोक राहतात. आपल्या नाशिकमध्ये अजून पाईपमध्ये राहायची वेळ आलेली नाही, पण आडोशाला मात्र नक्कीच राहतात. आणि मग जिथं जागा मिळेल तिथं. पण हे लोकसुद्धा फार स्वाभिमानी असतात आणि त्यांच्या या स्वाभिमानाला उत्तर देणं फार कठीण असतं. मग तसंही परिस्थितीत त्यांना समजून वगैरे घेऊन जाऊन त्यांचं पुनर्वसन करणं ही एक फार मोठी कसरत असतं. आता बरेच लोक आहेत, मला बरेच लोक म्हणाले का होते मग थंडीमध्ये लोक आहेत, आता तर बरेच लोक रस्त्यावर. हो ना, आता प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करणं एका छोट्या माणसाला कसं जमेल, कारण प्रत्येकाच्या इच्छा असतात. या रस्त्यावर जरी लोक असले त्यांच्या इच्छा असतात 2 टायमाचं जे जेवण भेटतो, हो थोडं सायंकाळची सोय, थोडंसं मन हलकं झाल्यासाठी थोडंसं आम्हाला प्यायला जरी मिळालीत ना तर बरं होतं. मग हा मात्र फार मोठा प्रश्न असतो, त्याच्यामुळे तिथं आम्ही कमी पडतो आणि शक्यच नाही ते. आणि हे आहे, थंडी आली की लोकांना परत त्याची आठवण जास्त असतं आणि मग हे युद्धच आहे. हे युद्ध फार मोठं आहे, तरी आम्ही प्रयत्न करतो त्याच्यातनं कसं बाहेर येता येईल, किंबहुना बाहेर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच. आमचे सर्व सहकारी आमचे दूत आहेतच. तर प्रत्येक म्हणजे समाजातील सर्व घटकांनी या कार्याकडे सुद्धा लक्ष द्यावं. मी एक नाशिककर म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आपल्या नाशिकमध्ये शक्यतो विचार करूया, पुढे एक हात नेऊया की नाशिकमध्ये कुणीही उपाशी राहू नये आणि कुणी रस्त्यावर राहू नये. म्हणून मी सर्वांना आर्त हाक मारतो आहे आणि सर्व साथ देतील अशी अपेक्षा करतो. आताच ज्यांचा सत्कार झाला तर फडकेताईंना, तसं मी फडकेताई मला ओळखत नाही पण मी त्यांना ओळखतो, त्यांचं फार मोठं कार्य आहे. तर नक्कीच छान वाटलं. असा आशीर्वाद ज्येष्ठांचाही असेल तर नक्कीच आम्हाला एक पाऊल जास्त टाकता येईल. आणि या हिशोबाने जे कोणी असं या कार्यात आम्हाला सहभाग किंवा मदत करण्यास तयार असेल तर नक्कीच. फक्त मदत एवढंच आहे, आपल्या भागामध्ये कोणीही अनाथ असेल तर कृपया आमच्यापर्यंत आणा, कारण आमच्याकडे कोणी कामगार नाही आहेत. आमच्याकडे कामगार म्हणजे असं कर्मचारी वर्ग कोणीही नाही आहेत. हे स्वतंत्र आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की तुम्ही इथले जे आहात ते तुम्ही इथले मालक आहात आणि आनंदाने राहा. जसं घरात आनंद मिळतो तसं इथंही आनंद घेण्याचा प्रयत्न करा. आणि तो आम्ही थोडासा एक प्रयत्न करतो आहे. तर नक्कीच तुमची ऊब, तुमचा आशीर्वाद
सोबत असाच राहावा. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय माणुसकी. सरांचे सहकारी आहेत, त्यांना एक मुद्दा सांगायचा आहे. धन्यवाद. नमस्कार. सरांनी त्यांच्याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे, तर मी एक थोडंसं सांगतो. सर गेल्या 16 वर्षापासून हे काम करतात, हे सरांनी सांगितलं नाही, आणि निस्वार्थ भावनेने करतात. त्यानंतर 4,500 पेक्षा जास्त लोकांचं पुनर्वसनही सरांमार्फत झालेलं आहे, की जी खूप मोठी अचिव्हमेंट आहे का. आणि त्या लोकांचा आजार आणि त्यांना त्यांच्या घरी पोचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे, असं कोणी करत नाही. त्यानंतर सरांनी 2 गोष्टी लपवून ठेवल्या या कार्यामध्ये. कोविडमध्ये त्यांचं राहतं घर व शेती ही विकून त्यांनी या लोकांचं पुढे काम चालू ठेवलं. धन्यवाद. मोठ्या लोकांची खूणच असते की मोठी कामं करायची आणि त्याचा जरा उल्लेखही करायचा नाही. धन्यवाद सर. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, असं कवींनी म्हटलेलं आहे. दोन्ही सन्मान मूर्तींचा सत्कार या ठिकाणी झाला. ज्यांच्या हस्ते सन्मान हा करण्यात आला त्यापैकी पहिले पाहुणे डॉक्टर महेश करंदीकर हे नाशिककरांना अतिशय सुपरिचित आहेत. डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी कृपया या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय व्यासपीठ, उदय आणि घरकुल अशा 2 संस्था सत्कृत्य केल्याबद्दल ज्यांचा आज सन्मान झाला, त्याचे पदाधिकारी आणि सदस्य आणि उपस्थित बंधू भगिनींनो, प्रमोदजींनी प्रास्ताविकात सांगितलं की फार कमी लोक दुसऱ्याला काहीतरी आपली मदत होईल असा विचार करतात आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनल वर्ल्डमध्ये मला काय मिळेल याचाच स्वार्थी विचार करणारे मेजॉरिटी लोक असतात. आपल्या मेंदूमध्ये कोट्यावधी पेशी आहेत आणि त्या सगळ्या एकमेकांना जोडलेल्या असतात जंक्शन्सनी, ज्याला सिनॅप्स म्हणतात. असे 100 ट्रिलियनपेक्षा जास्त सिनॅप्स ब्रेनमध्ये आहेत आणि ते सिनॅप्स चालतात हे न्यूरोकेमिकल्सवर. आपण जेव्हा एखादं काहीतरी अचिव्हमेंट करतो, काहीतरी मिळवतो, तेव्हा डोपामिन हे न्यूरोट्रान्समीटर ब्रेनमधलं वाढतं आणि जेव्हा आपण दुसऱ्याला सुखी समाधानी काहीतरी करायला जातो त्यावेळी आपल्या ब्रेनमधलं सिरोटोनिन वाढतं. आणि आता अत्याधुनिक मेंदू वैद्यकांनी सिद्ध केलेलं आहे की आपल्या ब्रेनच्या आरोग्यासाठी सिरोटोनिनची पातळी ही सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण सिरोटोनिन हे सुख, समाधान, शांती देणाऱ्या माणसालाही देतं आणि ज्याला काही मिळालं आहे त्यालाही देतं. आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. माणूस चंद्रावरच नाही तर मंगळावर पोचला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला आहे, क्वांटम फिजिक्स आला आहे, न्यूक्लिअर पार्टिकल फिजिक्स आलं आहे, पण सुख, समाधान, शांती माणसाची हरवली आहे. आणि विशेषतः आपल्या देशामध्ये, आपल्या देशाने असा देश की ज्यांनी सगळ्या जगाला संदेश दिला, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. आपल्या देशाचा नंबर युनायटेड नेशन्स दरवर्षी वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स प्रत्येक देशाची मोजत असतं त्यांच्या क्रायटेरियाप्रमाणे. आणि आत्ता 2025ची जी वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आहे त्याच्यामध्ये भारताचा नंबर 118वा आहे, इतका खाली आहे. आपण इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे की आपलं काय चुकतंय. आपण आपल्या सुखी समाधानी जुन्या संस्कृतीपासून दूर जातोय का, आणि आपली जुनी संस्कृती आपल्याला खरंच काय शिकवते. त्याच्यामध्ये महत्त्वाचा संदेश आपल्याला बृहदारण्यक उपनिषद देतं की यशस्वी सुखी समाधानी जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे यज्ञ, दान आणि तप. आणि आपण आत्ता म्हटलं तसं आम्ही आमच्या फील्डमध्ये सांगतो की एखाद्याने किडनी डोनेट केली तर सुरुवातीला त्याला फिलिंग असतं की मी कोणाला तरी डोनेट केली आहे किडनी. जेव्हा त्याच्या पलीकडे तो जातो, अल्ट्रुइझमच्या पलीकडे जातो, तेव्हा त्याची खरी समाधानाची जी पातळी असते ती सर्वोच्च असते. म्हणजे डोनेशन बियॉन्ड अल्ट्रुइझम हे सगळ्यात उच्च दर्जाचं आपण दान धरू शकतो. आपल्याला दुसऱ्यासाठी काहीतरी करायची जी उर्मी मनामध्ये यायला पाहिजे, त्या उर्मीचा जर विचार केला तर एक छोटीशी गोष्ट मला आठवते, ती सांगतो.
एक करोडपती इंडस्ट्रियलिस्ट असतो आणि त्या इंडस्ट्रियलिस्टला मूलबाळ काही नसतं, तर त्याची जेव्हा शेवटची घटका जवळ येते तेव्हा त्याला असं वाटतं की आपली इतकी सगळी संपत्ती आता आपण स्वर्गात कशी न्यायची, म्हणून तो सगळ्यांची मीटिंग बोलावतो आणि म्हणतो की जो कोणी मला सांगेल की ही कशी मी स्वर्गात नेऊ शकतो संपत्ती, त्याला मी खूप मोठं बक्षीस देईन. तर लोकांना काही समजत नाही, त्याला असं वाटतं की आता ह्याचा ब्रेन एज झालाय, बहुतेक म्हातारसळा लागलाय. पण त्याच्यातला एक हुशार असतो, तो पुढे येतो, तो म्हणतो की तुम्ही इतक्या देशात सारखे फिरता, तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करता, तुमची बॅग वगैरे तर सगळी तयारच असते, इतके फ्रिक्वेंट तुम्ही ट्रॅव्हलर आहात, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही अमेरिकेला जायची तर डॉलर घेता, ब्रिटनला जायचं तर पाऊंड घेता, जर्मनीला जायचं तर युरो घेता. ज्या देशात जाता ती करन्सी तुम्ही का घेता, कारण तुमचे रुपये त्या देशात काही कामाचे नाहीत. तसं ह्या पृथ्वीवर असलेले हे जे पैसे आहेत ते तुम्हाला स्वर्गात कामाला येणार नाहीत, म्हणून तुम्ही करन्सी कन्व्हर्ट करा. स्वर्गातली करन्सी पुण्य आहे, तर तुम्ही स्वतःच्या गाठी जर पुण्य जमा केलं तर तुम्ही ही करन्सी वर नेऊ शकाल. आणि आपण जे यज्ञ दान तपाबद्दल बोलतो, दुसऱ्यासाठी काहीतरी करायला आपण केलं पाहिजे असं आता प्रमोदजींनी सांगितलं, त्याची फाउंडेशनल फिलॉसॉफी हीच आहे की आपण जर दुसऱ्यासाठी काहीतरी केलं तर त्याचं जे फुलफिलमेंट असतं, त्याचे जे समाधान असतं, ते सगळ्यात मोठं समाधान असतं. आणखी एक महत्त्वाचं हर्डल याच्यामध्ये असं असतं की खूप जणांना असं वाटतं की मला हे मिळवायचंय ते मिळवायचंय, हे केल्यानंतर माझ्यासाठी सगळं करून झाल्यानंतर मी दुसऱ्यासाठी काहीतरी करायचा विचार करीन. पण हे अगदी चुकीचं आहे. याचं कारण असं की आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्य खूप मोठं आहे. मला नेहमी असं वाटतं की आम्ही आमच्या ब्रेनच्या ICU मध्ये बहुत सारे सिरियस पेशंट्स असतात, कोणी ऑक्सिजनवर, कोणी व्हेंटिलेटरवर, सगळीकडे नळ्या घातलेल्या, आणि तिथे रोज सकाळ संध्याकाळ राऊंड घेताना मनामध्ये असंच येतं की आपल्याला देवानी आज धडधाकट ठेवलंय, हे देवाचं किती मोठं वरदान आहे. आणि आपल्या हातात फारशा काही गोष्टी नसतात, आपण कधीही कुठल्याही दिवशी त्या बेडवर जाऊ शकतो. तर आजचा जो दिवस आपल्या हातात आहे त्या दिवसाचा आपण सर्वोत्तम उपयोग कसा करू शकतो, तर हे दुसऱ्यासाठी काहीतरी करून आपण तो उपयोग करू शकतो. ही जेव्हा जाणीव प्रत्येकाला होईल तेव्हा माझ्या मते प्रत्येक जण सुखी समाधानी असा होईल. आणि प्रत्येक व्यक्तीने जर याची सुरुवात केली, फुल ना फुलाची पाकळी, आपल्याला जे शक्य असेल ते दुसऱ्यासाठी करायचं ठरवलं, तर प्रत्येक समाधानी व्यक्ती हे समाधानी कुटुंब बनवेल, प्रत्येक समाधानी कुटुंब हा समाधानी समाज बनवेल, आणि सगळे समाधानी समाज जर झाले तर हा देश सुखी समाधानी समृद्ध होईल. आणि असे सगळेच देश जर झाले तर होपफुली दिस वर्ल्ड वुड बी अ बेटर प्लेस टू लिव्ह. तर मला असं वाटतं सत्कार, सन्मान, सत्कृत्याचा हा जो सुवर्ण सोहळा मनशक्ती आज इथे साजरा करताय, त्याचा हाच संदेश घेऊन आपण सगळे घरी जाऊया. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर. देण्याचं महत्त्व हे केवळ व्यवहारात नाही तर आपल्या स्वतःच्या हिताचं कसं आहे हे शरीरशास्त्राप्रमाणे, मेंदूशास्त्राप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलं. विनोबा भावे असं म्हणतात की लहानपणी जन्म झाल्यावर आपल्या सगळ्यांचा जो आत्मा असतो हा विश्वात्मक होण्यासाठी धडपडत असतो. प्रत्येकाला दुसऱ्यासाठी काही करावं असं वाटत असतं. आपली संस्कृती आपल्याला सांगते वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घरं. पण जसं वय वाढत जातं, संस्कार होत जातात, तसं मात्र घर हेच विश्व असा एक संकुचित दृष्टिकोन माणसाचा तयार होत जातो. तर आजच्या या निमित्ताने जे सन्मान मूर्ती आहेत यांच्या वागण्यातून खऱ्या अर्थाने हे विश्वची माझे घरं ही वृत्ती आपण सगळ्यांनीच बाळगणं कसं गरजेचं आहे, आणि त्यातलं विज्ञान काय आहे हे डॉक्टरांच्या माध्यमातून आज आपल्याला समजलेलं आहे. ह्यानंतर आपल्या सगळ्यांना आदरणीय असणारे योगाचार्य विश्वास मंडलिक गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं. हरि ओम. व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती, आणि समोर बसलेले बंधू भगिनींनो, आज एक अलौकिक समारंभ आहे माझ्या दृष्टीने त्याला, की सत्कृत्य करणाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मनशक्ती केंद्राला निश्चितपणे धन्यवाद द्यावे लागतील. आणि ते म्हणतात असं आम्ही सातत्याने करतोय. या सन्मानातनं या सत्कृत्यांना प्रेरणा मिळणं
हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. इतरांनाही प्रेरणा मिळणं उद्देश आहे. आणि समाजसेवा हाच त्यातला महत्त्वाचा बिंदू आहे. आता डॉक्टरांनी समाजसेवेच्याबद्दल आधुनिक विज्ञान काय सांगतं ते सांगितलेलं आहे. पण आपल्या परंपरेमध्ये फार पूर्वीपासून चालत राहिले की कुठलाही मनुष्य जन्माला आला की त्याच्यात 4 ऋण असतात. ऋण म्हणजे कर्ज, आणि त्याच्या आयुष्यामध्ये ते फेडायचे असतात. पहिलं ऋण आहे मातृऋण, ते फेडलं जातच नाही. दुसरं आहे पितृऋण, मातापित्यांची अखेरपर्यंत सेवा करून ते फेडायला लागतं. तिसरे गुरुऋण, गुरुकडनं घेतलेलं सगळं ज्ञान आपण कोणाला तरी द्यायला लागतं. आणि चौथं आहे समाज ऋण, की समाजाकडनं घेतलेले समाजाला द्यायला पाहिजे. साहजिक आपल्या मनामध्ये विचार येतो समाजाकडनं आपण काय घेतलं आहे. नीट विचार केला तर आपण सगळं समाजाकडनंच घेतलं आहे. कल्पना करा, जन्माच्या वेळी आपल्याकडे काय होतं? शरीर, ते मातापित्यांनी दिलेलं. काही करता येत नव्हतं, फक्त रडता येत होतं. पण नंतर किती गोष्टी आपल्याकडे आल्यात जन्मापासून आत्तापर्यंत. मग आपल्याकडे काहीच नसताना एवढ्या सगळ्या आल्यात. साहजिक प्रश्न कुठून आणल्या? आता आपण लहान मुलांनी त्यांच्या दप्तरात काही नवीन गोष्ट दिसली का आपण विचारतात कुठून आणली? चोरून धरून आणली काय? तसं आपण आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे की आपल्याकडे आलं कुठून सगळं जे काय आहे ते. म्हणजे आधी ज्ञानासकट, कारण जन्माच्या वेळा तेही नव्हतं. म्हणजे आपल्याकडे नसताना आपण आणलंय. ठीक आहे, चोरी करून नाही आणलं, पण कायदेशीर मार्गाने आणलंय म्हणजे कोणाने तरी दिलंय म्हणून आणलंय ना. कुणीतरी आपल्याला दिलेलं आहे म्हणून आपल्याला मिळालेलं आहे. तर मग आपण ते परतफेड केलं पाहिजे. साधं लॉजिक आहे. आणि म्हणून समाज ऋण हे प्रत्येकाच्या शिरावरती असतं. आणि आपण इतकं घेतलेलं आहे की किती दिलं तरी ते कमी पडणार आहे, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून जे कर्जच आपण परत करतोय, तर कर्ज परत करतोय म्हटल्यानंतर त्याच्याकरता मोबदला मागायचं नसतं. बँकेत घेतलेलं कर्ज परत करताना त्याच्यावर व्याज द्यायचं असतं. त्यांच्या बँकेकडे व्याज मागायचं नसतं. म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता समाजाला देणं काहीतरी, ही संकल्पना अनेक वर्ष चालू आहे. अनेक जण करतातही. आता अनेक जण करतही नाही, तो भाग निराळा. पण ही आज समाजाची पण गरज आहे. कारण कोणतरी आपण घेतो आणि देतो म्हणून तर समाज चाललाय. नुसतंच घेतलं आणि देणं बंद केलं तर पुढे समाज चालणारच नाही. निश्चितपणे ही संकल्पना प्रत्येकाने समजूनही घेतली पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे. शेवटी आपण देणार काय? जे कुठलं तरी घेतले तेच तर देणार आहे. आपलं त्यात काही नाहीच आहे. आणि म्हणूनच खरं भगवंतांनी गीतेमध्ये कर्मयोगामध्ये हेच सिद्धांत फार महत्त्वाचा मांडलेला आहे. किंवा गीतेचा सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत हाच मला म्हणता येईल, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोत्सव कर्मणी. की कर्म करायलाच पाहिजे, पण फळाची अपेक्षा ठेवू नका. आणि म्हणून नंतर बऱ्याच ठिकाणी भगवंतांनी सांगितलंय की तू कर्म कर आणि मला अर्पण कर. मला म्हणजे भगवंताला, आणि भगवंताला म्हणजे काय? भगवंत म्हणजे समाजच आहे. तेही सांगितले की समाजातल्या कणाकणामध्ये मी आहेच, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे त्या समाजाला तुम्ही देता म्हणजे भगवंताला देता हाच त्याचा अर्थ आहे. म्हणून भगवंताला अर्पण कर म्हणजे समाजसेवा कर आणि कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवू नको. हाच सिद्धांत भगवद्गीतेचा महत्त्वाचा आहे. आणि आज समाजामध्ये अशी समाजसेवा करणारे आहेत. संख्या कमी जास्त असेल, पण प्रत्येक पिढीमध्ये आहेत. मागच्या पिढीमध्ये आहेत, या पिढीमध्ये आहेत, पुढच्या पिढीमध्ये पण असतील. आणि त्यामुळेच हा समाज पुष्कळ चाललेला आहे. फक्त असं करणाऱ्यांची जास्ती आवश्यकता आहे आज. आणि ती ह्या 2 संस्थांच्या माध्यमातून आपल्यापुढे ते आलेलं आहे की किती आवश्यकता आहे समाज काम करण्याची.
त्यांनी सांगितलं बा आम्ही करतोय ते थोडंच आहे, म्हणजे गरज खूप आहे याची, आणि त्यामुळे त्या पद्धतीने काम जास्तीत जास्त लोकांनी करायला पाहिजे. मला वाटतं हीच प्रेरणा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण घेतली पाहिजे की आपण काहीतरी करूया. मी केल्याने काय होतं असं विचार करूनही काय उपयोग नाही आहे. थेंबे थेंबे तळे साचे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कणाकणानी जसं जमेल तसं जमेल तेवढं, मग ते धनदान असेल, विद्यादान असेल, श्रमदान असेल किंवा अशा प्रकारची मदत असेल. तेव्हा हे दोन संस्थांनी जे कार्य या ठिकाणी केलेलं ते आपण ऐकलेलं आहे. निश्चितपणे ते आपल्यापुढे एक आदर्श असं उदाहरण आहे की आपलं सर्वस्वाचं त्याग करून समाजाकरता करायचं. आणि डॉक्टरनी सांगितलं की त्यामध्ये शरीरात पण काही चांगले बदल होतात, सेरोटोनिन वगैरे तयार होतात. म्हणजे विज्ञानसुद्धा म्हणायला लागलं बरं का, आता हे लक्षात घ्या. आधुनिक विज्ञान किंवा तुम्ही समाजसेवा केली पाहिजे. आणि हेच डॉक्टरने अनेक डॉक्टर्स म्हणायला सांगलेत की तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, थोडं तरी समाजसेवा करा, थोडं तरी दुसऱ्याकरता काहीतरी करा, तुमचं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे खरं म्हणजे समाजसेवा करण्यामध्ये आपण काहीतरी दिलं याच्यापेक्षा आपल्याला बरंचसं मिळालं असं हे लक्षात येतं. लक्षात ते आपल्या या सगळ्याच गोष्टीला चांगलं आहे. म्हणजे समाजसेवा करण्यामध्ये खरं म्हणजे स्वार्थ पण आहे आणि परमार्थ पण आहे, दोघांचंही कल्याण आहे. मग काय करायचं नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे हा कार्यक्रम या विचाराला प्रेरणा देणारच आहे. त्यामुळे दोन संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पण मी धन्यवाद. मी खरं म्हणजे आमचे शब्द कमी पडतात, भावना शब्दात व्यक्त होणार नाही इतके कामं त्यांनी केलेली आहेत. आणि सन्मान करण्याबद्दल मनशक्ती केंद्राने पण हा कार्यक्रम आयोजित केला एवढा सगळा, आणि हे सगळं आपल्या लोकांच्या पुढे सगळे विचार आले त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. हरिओम. धन्यवाद मंडलिक सर. मंडलिक सर योगाचार्य आहेत. मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी 5 योग ग्रंथ लिहिले आहेत. बुद्धियोग या ग्रंथाच्या प्रस्तावनेत स्वामीजींनी योगाचा दृष्टिकोन सांगत असताना म्हटलं आहे, सर्वसामान्य माणसाची सुखाकडे बघण्याची दृष्टी कशी असते, तर काहीही सुखाची संधी मिळाली की भोगून टाक, आणि योग मात्र आपल्याला शिकवत असतो टाकून भोग. ईशावास्य उपनिषदात म्हटलंय की ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कस्यस्विधनम. म्हणजे तू भोग कसा घे तर टाकून भोग, असं आपल्या संस्कृतीने योगाने आपल्याला सांगितलेलं आहे. अशी आपली संस्कृती. ह्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले विवेक सावंत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. मनशक्ती केंद्रातर्फे हा जो एक वृद्ध असा सोहळा आयोजित केला गेला, त्याच्यामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल प्रथम मी प्रमोदभाई, उमाताई, मयूर, सुहास आणि या सर्वांविषयी प्रथम खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो की केवळ त्यांच्यामुळेच हे भाग्य मला लाभलं. आणि त्याच्यातही दुसरी अशी एक महत्त्वाची गोष्ट अशी की मी नाशिकचाच आहे आणि आज नाशिकमध्ये दुसऱ्या कार्यक्रमासाठी पण येणार होतो, आणि त्याच्यामुळे हा योग जुळून आला, याचा खरंच मला मनस्वी खूप खूप आनंद आहे. त्याचबरोबर डॉक्टर महेश करंदीकर यांच्यासारख्या एका कर्तबगार आणि ख्यातकीर्त अशा सर्जन, न्यूरोसर्जन यांचा आज या निमित्ताने परिचय झाला, आणि त्यांचं भाषण ऐकून असं वाटलं की आता आपण भाषण करण्याची गरज नाही. त्यांनी सगळं जीवनाचं रहस्य, हे सुखी, समाधानी, आनंदी जीवनाचं रहस्य
इतक्या कमी वेळात सांगितलं आहे की त्यांचं भाषण चालू असताना सारखं ते ऐकतच राहावं, ते संपूच नये असं मला वाटत होतं. आणि त्याची पावती म्हणून मी त्यांना असं सांगितलं की त्यांनी हे भाषण करून आम्हाला आनंदी केल्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये सेरोटोनिन सिक्रेट झालं. तर त्याच्यामुळे खूप खूप मनापासून आभार डॉक्टर, की तुम्ही एक नवीन प्रकाश आम्हाला दाखवलात आणि एक नवा न्यूरोट्रान्समिटरचा संदेश आम्हाला दिलात आणि त्याच्यामुळे आम्ही खूप स्वार्थाने आता परमार्थ करायला लागू. कारण योगाचार्य मंडलिकजींनी पण सांगितलं की तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्ही दुसऱ्यांना आनंदी करा. ही आपली भारताची संस्कृती आपल्याला प्राचीन काळापासून सांगत आहे. आज ह्या ज्या 2 संस्थांचे इथे सन्मान झाले, या 2 संस्थांची निवड करण्यासाठी मनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी इतके अपार कष्ट केले आहेत आणि खरोखर ज्या योग्य अशा संस्था आहेत त्या शोधून काढण्यासाठी ते जेन्युइन आहेत की नाही हे निश्चित बघून, आणि त्या फार प्रकाशात नाही आहेत, त्यांचं फार मोठं प्रसिद्धी नाही आहे, अशा संस्था शोधून काढणं खूप कठीण असतं. कारण तुम्ही विद्याताई आणि यशवंतजी हे लोक बघितले, इतके नम्र की आणि इतके प्रसिद्धी परांगमुख की यांना शोधून काढणं हाच मुळी मनशक्तीने लावलेला खूप मोठा शोध आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या कार्यकर्ते ती प्रक्रिया त्यांची मला जवळून माहिती आहे, म्हणून मी सांगतो की हे शोधून काढण्यासाठी अपार कष्ट करतात, अभ्यासवृत्तीने बघतात, पडताळून बघतात आणि मग अशी संस्था ते निवडतात. त्याच्यामुळे विद्याताई आणि यशवंतजी आपलं कार्य खरोखर विलक्षण आहे. याचं कारण मनशक्तीने तुमचा शोध लावला याच्यात सगळं आलं. आणि मनशक्तीचे जे कार्यकर्ते ह्याच्यासाठी एवढे अपार कष्ट घेतात त्यांच्यासाठी आपण खरं म्हणजे जोरदार टाळ्या वाजवूया, कारण ही गोष्ट सोपी नाही. ज्यांची नावं अनेक ठिकाणी झळकतात, ज्यांना अनेक पुरस्कार मिळतात, त्यांना अजून एक देणं हे फार सोपं काम असतं. पण अशी झाकली मांडकं शोधून काढणं हे खूप खूप कठीण असतं आणि ते मनशक्ती दरवर्षी करत आलेली आहे. आत्ता यावर्षीसुद्धा नागपूरला आणि कोल्हापूरला असेच हृदय असे समारंभ झाले आणि अशाच झाकल्या मांडकांना त्यांनी शोधून समाजासमोर आणलं. आज या कार्यक्रमातून मला काय शिकायला मिळालं तर हे की मानवी संस्कृतीचा उगम कुठून झाला याच्याबद्दल अनेक मानववंशशास्त्रज्ञांमध्ये अनेक अशा थिअरीज आहेत. पण शेवटी एक महत्त्वाची थिअरी टिकून राहिली आणि ती थिअरी ही आहे की मार्गारेट मीड ह्या ज्या मानववंशशास्त्रज्ञ त्यांनी सांगितलं की मानवी संस्कृती कुठून सुरू झाली, त्याचा पुरावा काय. तर तो पुरावा हा आहे की एका उत्खननामध्ये मांडीचं जोडलेलं हाड सापडलं. आता तुम्ही म्हणाले याच्यात काय आहे. आता एक प्रतिभावान असं मानववंशशास्त्रज्ञ कसं त्या हाडाकडे बघतो तर असं हाड जुळलं, असं प्राण्यांचं जुळलेलं हाड सापडत नाही. याचं कारण ज्यावेळी एखादा प्राणी जखमी होतो त्याला कळप मागे सोडून देतो आणि त्याला इतर प्राणी खाऊन टाकतात, कोणीच नाही तर मग गिधाड. माणसाचं जोडलेलं हाड सापडलं याचा अर्थ असा की त्या माणसाचं फूड गॅदरिंग स्टेजमध्ये म्हणजे आदिम संस्कृतीमध्ये काहीतरी अपघात झाला, त्याचं हाड मोडलं, इतर माणसांनी त्याला उचलून नेलं, त्याची सेवा शुश्रूषा केली, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि हाड जुळेपर्यंत त्याला जिवंत ठेवलं आणि मग तो स्वतःच्या पायावर चालत गेला. नंतर मग तो मृत झाला त्यावेळी त्याचं ते हाड सापडलं. म्हणजे मानवी संस्कृतीचा उगम हा सेवेतून झालेला आहे. हा मानववंशशास्त्राचा सिद्धांत आहे. ज्यावेळेला विद्याताई बोलत होत्या त्यावेळेला आपल्या एक लक्षात आलं असेल की त्यांनी
एक समाजकार्यामधलं म्हणजे त्यांचा त्याग आणि समर्पित भावना आणि त्याच्यातले असलेले सर्व कष्ट आणि ते तर त्यांनी सांगितले. पण माझ्या दृष्टीने ते एक समाजकार्यातलं खूप महत्त्वाचं इनोव्हेशन आहे. याचं कारण मानसिक दिव्यांग जे असतात त्यांच्या बाबतीत ती लहान मुलं असतात तेव्हापासून असंच सांगण्याचा एक डॉमिनंट असा प्रवाह समाजामध्ये आहे, शासनामध्ये सुद्धा आहे. तो असा आहे की त्यांना मेनस्ट्रीम करा, त्यांना मेनस्ट्रीम करा, म्हणजे सर्वसामान्य मुलांच्या शाळेमध्ये त्या मुलांना घाला आणि सो ऑन. प्रत्यक्षात यांच्यासारखे जे लोक काम करतात त्यांना हे लक्षात येतं की त्या मुलांना समाज किंवा शाळा किंवा शाळेतल्या त्या इतर मुलांचे पालक किंवा ती मुलं स्वीकारत नाहीत. ही खूप मोठी अडचण आहे. ती जी दिव्यांग मानसिक दिव्यांग मुलं असतात ती आपल्याला सहज स्वीकारतात, पण आपण त्यांना स्वीकारत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य असतं आणि ते तुम्हाला वेगळं समजत नाही. तुम्हाला ते त्यांच्यातलं समजतात, पण तुम्ही त्यांना त्यांच्यातलं समजत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांचं त्या शाळांमध्ये काही काळातच ती मेनस्ट्रीमिंगची थिअरी ही पूर्ण कोसळते. त्याचबरोबर ते ज्या कुटुंबात राहतात त्या कुटुंबातली 3-4 माणसं ही त्याच्यानी बाधित होतात, कारण त्यांना दुसरं जीवन राहत नाही. पुढची गोष्ट अशी की ती ज्यावेळी मोठी होतात आणि तिथे त्यांचं सर्वात महत्त्वाचं काम आहे, तर ती ज्यावेळी मोठी होतात ना त्यावेळी त्यांचे आईवडील आता कमावते राहत नाहीत. मग त्यांचं कोणी करायचं असा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे या सगळ्या मुलांच्या बाबतीत आणि त्याच्यातल्या प्रौढांच्या बाबतीत एकच एक महत्त्वाचा शोध जो त्यांनी लावलाय तो हा आहे की त्यांना त्यांच्यासारख्या सगळ्यांबरोबरचं एक घरकुल लागतं. त्याला त्या शाळा म्हणत नाहीत, त्याला त्या घर म्हणतात, कारण त्यांना राहण्याचं घर हे असं असायला पाहिजे की जिथे त्या घरात राहणारे सगळे त्यांना आपलं मानतात, कारण ते सगळे त्यांच्यासारखे असतात. त्यांना सुद्धा भावभावना असतात, त्यांना अनेक कौशल्य असतात. ते एकमेकांबरोबर साहचर्याने आनंदाने राहतात. आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी घरं असायला पाहिजेत आणि त्यांच्यासारखे सगळे त्या घरांमध्ये राहायला पाहिजेत. याच्यासाठी आम्ही काही संवेदनाशील मित्रांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे जे शासन जागा रिझर्व करतं काही ठिकाणी, त्याच्यात मानसिक दिव्यांगांच्या घरकुलांसाठी जागा ठेवाव्या अशा प्रकारचे मोठे कागदपत्र आम्ही लिहिले. अद्याप यश आलं नाही. खूप मोठी गरज आहे त्याची. नुसत्या PMR म्हणजे पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट एरियामध्ये असे किमान अगदी स्मॉलेस्ट एस्टिमेटनी 15,000 मुलं. त्यांची जनगणनेमध्ये व्यवस्थित नोंद होत नाही. आणि त्याचबरोबर म्हणजे या व्यासपीठावरून मला सांगावं असं लागेल की अशा मुलांना BPL कार्ड मिळत नाही, कारण त्यांचे आईवडील जरा कमावते असतात आणि त्यांच्या आईवडिलांचं जे उत्पन्न गट असतो त्याच्यामुळे तो त्यांच्यावर लादला जातो आणि त्यांना BPL समजलं जात नाही. आणि ते विद्यार्थ्यांच्या ज्यावेळेला घरकुलामध्ये येतात त्यावेळी त्यांच्याकडे ते रेशन कार्ड नसतं. म्हणजे अशा कितीतरी अडचणी आहेत की ज्याला तोंड देऊन त्या हे कार्य करतात. त्याच्यामुळे घरकुल हीच संकल्पना आणि त्यांच्यासारख्या सगळ्यांचं घरकुल हीच संकल्पना आणि तिथे त्यांना जे शक्य आहे तशा प्रकारचं काम करणं. कारण माणूस नावाची जी गोष्ट आहे, माणसाचं व्यवच्छेदक लक्षण जर काय असेल तर माणसाला हसता येतं ही एक गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे. पण माणसाचं व्यवच्छेदक लक्षण हे आहे की माणसाला कर्तृत्वाच्या स्वातंत्र्याची आस असते. त्याला काहीतरी करायचं असतं आणि म्हणून त्याला कर्मेंद्रिय दिलेली आहेत. त्याच्यामुळे त्या मुलांना काहीतरी करू देतात आणि त्यांना आपण माणूस असल्याचा अनुभव देतात, माणूस असल्याची आत्मसन्मान देतात. हे त्यांच्या मॉडेलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि हे करणं खूप कठीण असतं.
कारण ते ज्या घरांमध्ये राहतात जिथे इतर तथाकथित नॉर्मल माणसं राहतात, ते त्यांना सारखं सांगतात हे करू नको, ते करू नको, ते करू नको, ते तुला जमणार नाही, तू कशाला हात लावला, ते पडेल, मोडेल, कापेल, तुटेल, फाटेल. म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये इंग्रज लोक शहाणे, त्यांनी एक ब्रेक नावाचं एकच क्रियापद वापरले, पण आपल्याकडे निगेटिव्ह याच्यासाठी एवढी क्रियापदं तयार केली मराठी भाषेने की म्हणजे मोडेल, फुटेल, सगळं प्रत्येकासाठी वेगळं क्रियापद आहे. म्हणजे समोरच्याचा आत्मविश्वासच त्याच्याने ढळला पाहिजे. त्यांचं कार्य जे आहे आणि यशवंतजींचं, तर त्याच्यामध्ये डेन्व्हरमध्ये एक मानसशास्त्रज्ञ होता, पॉल पोलॅक त्याचं नाव. आणि डेन्व्हर हे पेट्रोलियमची मक्का आहे. तर तिथे एक पेशंट त्याच्याकडे आला, पॉल पोलॅककडे, त्या मानसशास्त्रज्ञाकडे, आणि तो त्याच्यावर मानसोपचार करत होता, पण यश येत नव्हतं. अखेर शेवटी त्या मानसशास्त्रज्ञाने विचारलं की तुझं नक्की आर्थिक परिस्थिती काय आहे. मग त्यांनी ज्यावेळी त्याची आर्थिक परिस्थिती त्याला समजून सांगितली, त्यावेळी तो एकदम म्हणाला की अरे, तुझ्यासारखी आर्थिक परिस्थिती असलेल्यांचं मानसशास्त्र आम्हाला कधी आमच्या महाविद्यालयात शिकवलेलंच नाही. त्याच्यामुळे आता मला तुझ्यासारखं राहून बघावं लागेल, ज्याला आपण आत्मानुभूती म्हणतो, एम्पथी म्हणतो. म्हणजे तुकोबांच्या शब्दात सांगायचं तर जळातील मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. त्याच्यामुळे तो पॉल पोलॅक डॉक्टर असं ठरवतो की मी तुझ्यासारखं राहून बघितल्याशिवाय मला तुझ्यावर मानसोपचार करताच येणार नाही. मग तो म्हणतो चल माझ्या घरी. मग तो घरी म्हणजे काय, तर डेन्व्हर पेट्रोलियमचे मक्का असल्यामुळे खूप पाईप्स पडलेले असतात. मग त्या पाईपमध्ये जो राहत असतो तो पेशंट, मग ना पाईपमध्ये झोपतो त्याच्यावर. मग तो पाईपमध्ये इथे दिवा लावून ते पुस्तकं वाचत असतो. मग हळूहळू तो कुठली पुस्तकं वाचतो, तो जगतो कसा, मग त्याचं ते मानसशास्त्र कळतं. मग त्याला लक्षात येतं की असे किती लोक डेन्व्हर शहरात आहेत. तर त्याला 3000 लोक सापडतात. म्हणजे यशवंतजींचं जे कार्य आहे ना, ते तुमच्या लक्षात येईल की एकेका शहरात, अमेरिकेसारख्या संपन्न, तेल संपन्न शहरामध्ये 3000 लोक शहरात. मग त्यांचं काय करायचं, तर तो विचारतो की मग तुझ्यावर राहायचं. तर तो सकाळी उठतो, उठल्यानंतर तो सगळं गाठोडं आवरतो, पाठीवर मारतो. मग डॉक्टर पण तसंच करतो. आणि मग कुठे निघालास तू, तर म्हणे आता हे लॉकरमध्ये ठेवायला पाहिजे. मग लॉकर कुठे, तर रेल्वे स्टेशन असतं तिथे. तर तो म्हणतो त्या लॉकरमध्ये ठेवू की, तो म्हणतो नाही नाही, त्या लॉकरचं मीटरनं फास्ट फिरतं, तेवढे पैसे नाही माझ्याकडे. ते बस स्टँडवर 5 किलोमीटर लॉकर आहेत, तिथे जायला पाहिजे आपल्याला. मग तो त्यांच्यावर चालत जातो. मग ह्या डॉक्टरला शोध लागतो की अरे, अशा सगळ्या लोकांचं मिळून एक सहकारी संस्था करून त्यांची लॉकर्स चालवणारी एक संस्था काढली तर ह्या लोकांचा स्वतःचा एक प्रश्न सुटेल आणि हे कदाचित स्वतःच्या पायावर उभे राहतील. आणि मग त्याच्यातून तो त्याला म्हणजे त्या मनोरुग्ण म्हणून त्याला बाहेर काढतो त्या ह्याच्यातून, आणि हा गरिबांचा एक प्रश्न सुद्धा सोडवतो. आज ही परिस्थिती आहे की ह्या लोकांची जी संस्था आपण बघितल्या त्या आकाराने तुम्हाला छोट्या वाटल्या, कारण त्यांच्याकडचे नंबर सांगितले गेले, कोणाकडे 60, कोणाकडे 28 लोकांना भेटलो असं आपल्याला मगाशी सांगण्यात आलं. मदर टेरेसांना सुद्धा असाच प्रश्न विचारला गेला होता. मदर टेरेसांना असं विचारलं गेलं की एवढी दुःखांचा महासागर या पृथ्वीवर आहे, रुग्णांचा महासागर या पृथ्वीवर आहे, आणि तुम्ही काय एकेका पेशंटच्या डोळ्यात थेंब घालत बसता, त्याच्या तोंडात औषधं भरवत बसता, काय होणार आहे याच्याने. तो तर महासागर आहे आणि तुमचा तर प्रयत्न एखाद्या थेंबासारखा आहे. मदर टेरेसांनी जे आपल्याला सांगितलं तो एक महान संदेश आहे. मदर टेरेसा असं म्हणाल्या की तो महासागर आहे मला माहिती आहे, माझा प्रयत्न एक थेंबासारखा आहे हेही मला माहिती आहे, पण तो महासागर त्या थेंबाविना अपुरा आहे आणि हे माझं कार्य आहे. त्याच्यामुळे एडिसन काही प्रत्येक घरात दिवा लावायला जात नाही. त्यांनी जे काम करतायत त्याच्यातलं तत्व आहे ते समाजासाठी दिशादर्शक आहे.
आणि त्याच्यामुळे त्या जे तळमळीने बोलत होत्या आणि यशवंतजी, तर ह्याच्यातली तळमळ ही आहे की समाजाने त्यांना त्याच्यासाठी पाठिंबा द्यावा. मला सर्वात कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे या दोघांचं एक वैशिष्ट्य मला या कार्यक्रमात जाणवलं की ज्यावेळी विद्याताई आल्या आणि ते अवॉर्ड घ्यायचं होतं त्यावेळी त्या असं म्हणाल्या की माझ्या सहकार्यानं मी इथे बोलू शकते का. अवॉर्ड घेण्याच्या वेळी आपल्या सहकाऱ्यांची आठवण ठेवणं, त्यांना इथे बोलवणं, याच्यासारखं तर विशाल हृदय क्वचितच कोणाकडे असतं. आणि यशवंतजींच्या बाबतीतही तशीच मजा झाली. ते काही बोलले नाही, त्यावेळी त्यांचे एक सहकारी येऊन त्यांच्याविषयी बोलले. हे जे प्रेम आणि आपुलकी आपल्या सहकाऱ्यांविषयी, ह्याच्यातच ह्या लोकांची थोरवी साठवलेली आहे. अनेक गांधीवाद्यांनी संस्था काढल्या आणि गांधींच्या निधनानंतर ते लोक वृद्ध झाले आणि त्यांना उत्तराधिकारी मिळेनात. आणि मग त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन दादा धर्माधिकारींना एकदा उपदेश म्हणजे काहीतरी आता याच्यातून मार्ग सांगण्यासाठी बोलवलं. दादा धर्माधिकारी आले आणि या सगळ्या लोकांना ते एकच वाक्य बोलले. ते असं म्हटले की आपले उत्तराधिकारी हे आपल्या उत्तर क्रियेचे अधिकारी नसून आपल्या उत्तरदायित्वाचे अधिकारी असावे लागतात. मला याचा खूप आनंद झाला की यशवंतजी आणि विद्याताई यांच्या उत्तरदायित्वाचे अनेक अधिकारी त्यांनी निर्माण केले आणि ते खूप कठीण असतं. यशवंतजींच्या व्याख्यानामध्ये सुरुवातीला जी काही सहकाऱ्यांची आणि आपल्या उत्तरदायित्वाच्या अधिकाऱ्यांची यादी त्यांनी सांगितली ते प्रत्येकाला संबोधित करत होते आणि बहुतेक ती खूप मोठी असावी. वेळेच्या मर्यादेत त्यांनी काही लोकांची नावं घेतली, पण त्याच्यानी आपल्याला एक शिकायला मिळालं की आपल्या उत्तरदायित्वाचे अधिकारी हे अशा प्रकारचं समाजाची सेवा करणाऱ्या लोकांना खूप आपुलकी, प्रेम ह्याच्यातून ते मिळतात आणि हे लोक स्वतःच्या आचरणाने आपले आदर्श सिद्ध करतात. हे व्याख्यानं देत नाहीत, हे प्रत्यक्ष तसं जगतात आणि म्हणून त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्यासारखं काहीतरी करावं याची प्रेरणा मिळते. आणि त्यांचं जे महात्म्य आहे ते त्यांच्या तोंडून येणार नाही, म्हणून मी येऊन ते सांगतो. म्हणून त्यांचे सहकारी येऊन इथे आपल्याला सांगून गेले की त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये काय त्याग केला. आणि त्याचबरोबर ज्यांचा अजिबात या समारंभात उल्लेख झाला नाही त्यांची सुद्धा मला आठवण होते आहे, जे मला परिचित नाहीत. ते म्हणजे या दोघांचे जे कुटुंबीय असतील त्यांचा जो यांना प्रचंड पाठिंबा असेल, ते तर बिचारे अनामिक असे हिरो आहेत. तर त्यांना ऐकू जातील अशा टाळ्या आपण वाजवूया. आणि हे काम खरंच खूप अवघड असतं. अगदी आपल्या जवळचे जे असतात ना ते सुद्धा आपल्याला साथ देत नाहीत. ज्यावेळेला परचुरे शास्त्रींना कुष्ठरोग झाला तर परचुरे शास्त्रींना कोणीही जवळ करत नव्हतं. त्या काळात त्यांना एक आशेचा किरण वाटत होता आणि तो म्हणजे महात्मा गांधी. परचुरे शास्त्री कुष्ठरोगाने जर्जर झालेल्या अवस्थेमध्ये वर्ध्यापर्यंत पोचले आणि सेवाग्राम आश्रमाच्या बाजूला एका झाडाखाली शेवटी बसले होते की बापू काहीतरी माझं करतील. बापू भेटायला आले, त्यांनी त्यांची अवस्था बघितली आणि ते म्हणाले की चला आश्रमामध्ये. ज्यावेळेला कुष्ठरोगाने जर्जर झालेला एक मनुष्य एका त्यावेळेला महात्मा झालेल्या माणसाला भेटतो आणि तो महात्मा त्याला आपल्या आश्रमात घेऊन येतो, त्यावेळी आश्रमात काय झालं? आश्रमातल्या बापूंच्या सगळ्या अनुयायांनी त्यांना सांगितलं की त्यांना तुम्ही आश्रमात आणू नका. बघा तुम्ही, म्हणजे बापूंच्या स्वतःच्या जीवनात काय खडतर प्रसंग उभा राहिला असेल. त्यावेळी हा माणूस काय म्हणाला की ठीक आहे, तुम्ही सगळ्या आश्रमात राहा, मी परचुरे शास्त्रींना घेऊन आश्रमाच्या बाहेर राहायला सुरुवात करतो, पण त्यांची सेवा मी केली पाहिजे. अर्थातच सगळे अनुयायी वरमले
आणि मग बापूंनी त्यांच्यासाठी बापूकुटीच्या बाजूला परचुरे शास्त्रींची सेवा, त्यांच्या सगळ्या जखमा धुणं, त्यांना मलम लावणं, हे सगळं स्वतःच्या हाताने रोज करायला सुरुवात केली. त्या काळात हे माहीत नव्हतं की कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग नाही, हे त्या काळात माहिती नव्हतं. आणि रोज बापू त्यांची सेवा करत होते. म्हणजे अख्ख्या देशाची स्वातंत्र्य चळवळ चालवायची होती, अशी जबाबदारी असलेला एक मनुष्य रोज त्या कुष्ठरोग्याची सेवा करण्यासाठी वेळ काढत होता. म्हणजे आपल्याला आपले प्रपंच खूप महत्त्वाचे असतात, आपल्याला असं काही करायला वेळ मिळत नाही, याच्यासाठी आपल्याकडे भरपूर सबबी असतात, पण बापूंकडे अशी सबब नव्हती. म्हणजे हे किती विलक्षण आहे आपण लक्षात घेऊ शकतो. अखेर शेवटी मी एवढंच सांगेन की रवींद्रनाथ टागोरांनी याच्याविषयी आपल्याला जो संदेश दिला आहे तो आपल्याला दिशादर्शक राहील. आणि मनशक्ती केंद्रामुळे आपल्याला आज या विषयावर स्वतःच्या मनाला शांती देण्याचा एक अनुभव घेता येतो, याचंही मला विशेष वाटतं. रवींद्रनाथ असं म्हणतात की आय स्लेप्ट अँड ड्रेम्ट दॅट लाईफ वॉज जॉय. I awoke and saw that life was service. I acted and behold, service was joy. म्हणजे मी झोपलो आणि स्वप्नात बघितलं की जीवन हा आनंद आहे. मी जागा झालो आणि बघतो तर काय, जीवन ही सेवा आहे. आणि मी प्रत्यक्ष सेवा केली, त्यावेळी मला कळलं की सेवा हाच आनंद आहे. धन्यवाद. धन्यवाद सावंत सर. सावंत सरांना ऐकणं ही एक अतिशय पर्वणी असते आणि त्याचा लाभ आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांनाच लाभला. विद्ना करंदीकरांच्या 2 ओळी आहेत त्या ह्या प्रसंगी आठवतात. देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. एखादा विषय किती सहजतेने मृदुतेने लोकांपर्यंत पोचवावा याचं आत्ताचं हे विवेचन म्हणजे अगदी वस्तुपाठ होतं. आज ज्या सभागृहात आपण जमलेलो आहोत ते सभागृह आहे गुरुदक्षिणा सभागृह. आणि आजच्या कार्यक्रमाचं एक औचित्य असं आहे की सावंत सर हे गोखले एज्युकेशन ट्रस्ट या ट्रस्टचे विद्यार्थी आहेत. आणि विंदांच्याच एवढे लक्षात ठेवा या कवितेतल्या ओळी आपल्याला आठवू शकतात. दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. सावंत सर या संस्थेमध्ये शिकले आणि यथाकाळ सेडॅकसारख्या अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पामध्ये अग्रणी म्हणून त्यांनी काम केलं. परंतु पुढे स्वेच्छेने त्यांनी सीडॅकची नोकरी सोडली आणि मग जे आधुनिक तंत्रज्ञानाचं जे वारं होतं, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान जेव्हा नुकतं सुरू झालेलं होतं, तर याचा उपयोग भारतातल्या शेवटच्या घटकासाठी कसा होईल याच्यासाठी अत्यल्प मूल्याचे कोर्स त्यांनी निर्माण केले. तर अशा तऱ्हेने मला असं वाटतं त्यांनी गुरुचं पांग दुप्पटीने ज्ञान देऊन फेडलेलं आहे. तर असे अध्यक्ष आजच्या या कार्यक्रमाला लाभले. आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी कृतज्ञता प्रदर्शन करण्यासाठी मी उमाताईंना बोलवतो. नमस्कार. कुठल्याही कार्यक्रमाची सांगता ही त्या कार्यक्रमाचा जो यशस्वीता झालेली आहे त्या यशस्वीतेमध्ये ज्या ज्या घटकांचा, ज्या ज्या व्यक्तींचा, ज्या ज्या संस्थांचा कळत नकळत डायरेक्ट इनडायरेक्ट सगळ्यांचा जो सहभाग आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूनच या मोठ्या उपक्रमाची सांगता नेहमीच होत असते. आज ही कृतज्ञता व्यक्त करताना सर्व स्टेजवरील मान्यवर,
मंडलिक गुरुजी सर, विवेक सावंत सर आणि डॉक्टर महेश करंदीकर सर, मनशक्तीचे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी श्री प्रमोदभाई, नाशिक केंद्राचे स्थानिक साधक श्री सोनार सर, या सगळ्यांच्या प्रती, ह्या कार्यक्रमाला ते आवर्जून सगळे उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. त्याचबरोबर हा जो सन्मान सत्कृत्याचा कार्यक्रम आहे, हा सन्मान स्वीकारण्याला ज्यांनी होकार दिला त्या घरकुल परिवार संस्था आणि उदय फाउंडेशन यांच्या दोन्हींना मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते की त्यांनी आमच्याकडून हा सन्मान स्वीकार केलेला आहे. त्याचप्रमाणे आज नुसता आजच्या ह्या सन्मान सत्कृत्याचा समारोप नाही आहे, तर गेले 2 दिवस या वास्तूमध्ये अखंड ज्ञानयज्ञ चालू होता. सकाळपासून रात्रीपर्यंत ह्या 2 दिवसात सुमारे 10,000च्या आसपासच्या पेक्षा जास्त मुलं, पालक, प्रौढ इथे येऊन गेले. त्या ज्ञानयज्ञाची एका तऱ्हेने पूर्णाहुती आहे, सांगता आहे आणि त्या सगळ्यांचाच उल्लेख करणं हे निश्चितच आमच्यासाठी एक आनंददायी गोष्ट आहे. आणि म्हणून या वास्तूमध्ये, या गुरुदक्षिणा हॉलमध्ये आपण कार्यक्रम घेतो आहोत. गोखले एज्युकेशन ट्रस्ट संचालित ही वास्तू त्यांनी ह्याला आम्हाला उपलब्ध करून दिली. अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये विविध संस्थांचे, विविध शाळांचे विद्यार्थी, पालक, खूप आहे, लिस्ट खूप मोठी, मी लिस्ट वाचत नाही, मी प्रतिकात्मक सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. विविध नाशिकमधल्या संस्था, शाळा, सामाजिक संस्था ह्या सगळ्यांनी भरभरून सहकार्य केलं. शासन पातळीवर सुद्धा या कार्यक्रमाला खूप चांगलं सहकार्य अशा पद्धतीने मिळालं की या 2 दिवसात सुमारे 1,000पेक्षा जास्त आशा सेविका या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाने पाठवल्या. जिल्हा परिषदेचे CEO, जिल्हा आरोग्य अधिकारी, समाज कल्याण विभाग, बालकल्याण, महिला आणि बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, या सगळ्याच विभागांनी या कार्यक्रमाचा लाभ त्यांच्या सहकार्यांना, कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी विशेष ऑर्डरी काढल्या. आणि या 2 दिवसात अनेक अंगणवाडी सेविका, आशा सेविका, अनेक शिक्षक, जिल्हा परिषदेचे अनेक कर्मचारी, स्टाफ, अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी ह्या सगळ्या 2 दिवसामध्ये आले की त्यांनी म्हणलं की आम्हाला आमच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका कधी हा उपक्रम बघणार, कधी माइंड जिममध्ये सहभाग घेणार, कधी त्यांना एवढ्या ज्ञानाचा ओघ मिळणार. आणि त्या दृष्टीने त्यांनी आवर्जून या सगळ्यांना दिलं. त्याबद्दल त्यांना आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार निश्चितपणे सगळ्या नाशिककरांपर्यंत पोहोचावा यासाठी नाशिक येथील आकाशवाणीनेही खूप चांगलं सहकार्य केलं. त्याबद्दलही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. गेले 3-4 दिवस रोज आकाशवाणीहून या कार्यक्रमाची माहिती प्रसारित होत होती. त्याचप्रमाणे या संपूर्ण काळामध्ये गेले 10 तारखेपासून 4-5 दिवस होऊन गेले, मनशक्तीचे सुमारे 100 ते 125 साधक कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणाहून हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी त्यांचं योगदान, मगाशी प्रमोदभाईंनी ज्या शब्दाचा उल्लेख केला तो म्हणजे श्रमानंद. हा श्रमानंद घेण्यासाठी आपापलं नोकरी, व्यवसाय, उद्योग सोडून सगळेजण पूर्ण 5 दिवस इथे राहिले. निश्चितच त्यांच्या सगळ्यांच्या योगदानातून हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. या सगळ्यांची नाशिकमध्ये गेले 5-6 दिवस व्यवस्थित व्यवस्था व्हावी यासाठी मला
बाकी सगळ्याचा आहेच, पण आवर्जून उल्लेख करा असा वाटतो तो म्हणजे वनवासी आश्रम यांचा उल्लेख करायचा वाटतो. या सगळ्या आमच्या बंधू साधकांची संपूर्ण निशुल्क निवास व्यवस्था, त्या वनवासी आश्रम आणि संपूर्ण त्यांचं हॉल व्यवस्था ही आम्हाला पूर्ण उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांच्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करते आहे. याशिवाय अनेक नाशिककर की ज्यांनी इकडून तिकडून सगळीकडून माहिती घेतली, जे आले त्यांनी दुसऱ्याला सांगितलं, ज्याला मनशक्तीमध्ये आम्ही शब्द वापरतो ज्ञान गुणाकार. हा ज्ञानाचा गुणाकार करण्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट अनेक सहभागींचा इथे सहभाग होता, पार्टिसिपेशन होतं. त्यांची नावंसुद्धा आम्हाला ज्ञात नाही, त्या व्यक्तीही आम्हाला व्यक्तिशः परिचित नाही. या सगळ्यांचा मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करते आणि कृतज्ञता निश्चित व्यक्त करते. यामध्ये निश्चितच मनशक्ती केंद्राचे संस्थापक प्रथम चिंतक स्वामी विज्ञानानंद, ज्यांच्या प्रेरणेने ही संपूर्ण संस्था काम करते, ज्यांच्या अभ्यास संशोधनावर ही संस्था काम करते आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही. मनोमन स्वामीजींना आम्ही सगळेच साधक कृतज्ञता व्यक्त करतो आहोत, कृतज्ञतापूर्वक वंदन करतो आहोत. या सगळ्यामध्ये ही अशी लिस्ट, काही अशी त्या कार्यक्रमासारखी लिस्ट मी वाचत नाही आहे. मनापासून या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये ज्ञानयज्ञामध्ये योगदान होतं, त्या सगळ्यांचा आवर्जून उल्लेख करतोय. अनावधानाने चुकून कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे, पण सगळ्यांच्याच प्रती मनशक्ती केंद्र हे कृतज्ञ आहे. स्वामीजींनी एक वाक्य सगळ्यांना सांगितलेलं निश्चित मला इथे आठवतं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की घेणं हे शरीराचं अन्न आहे, तर देणं हे आत्म्याचं अन्न आहे. तर आपण सगळेजण मनशक्ती केंद्र हे वाक्य जगण्याचा प्रयत्न करते आहे आणि या अनेक अशा घरकुल म्हणा, उदय फाउंडेशन म्हणा किंवा नाशिक परिसरामध्ये अशा अनेक संस्था आणि व्यक्ती या तत्वाप्रमाणे काम करत आहे. त्या सगळ्यांबद्दल निश्चितच आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. आणि या कार्यक्रमाची सांगता समाजसेवेच्या प्रार्थनेने करतो आहोत. मनशक्ती केंद्रामध्ये स्वामीजींनी विविध प्रार्थना, एक वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थना निर्माण केलेल्या आहेत. या प्रार्थनेमध्ये कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा संबंध नाही. या पद्य प्रार्थना नाहीत, गद्य प्रार्थना आहेत आणि अर्थपूर्ण प्रार्थना आहेत. प्रार्थना म्हणजे चांगल्या विचाराचं चिंतन. आणि आज ह्या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता समाजाप्रती आज जे सगळं काम या नाशिक परिसरामध्ये 11 तारखेपासून आम्ही करतो आहोत, या सगळ्या समाजनिष्ठ व्यक्तींपाशी, समाजापाशी आम्ही अर्पण करतो आहोत. आणि या समाजाप्रतीची जी कृतज्ञता आहे, या कृतज्ञतेच्या प्रार्थनेने आपण ही सांगता करतो आहोत. या प्रार्थने पुस्तिकेमध्ये पान क्रमांक 13 यामध्ये ही प्रार्थना आहे. मी प्रार्थना उच्चारते, तुम्ही साथ द्याल का? मी ऐकाल फक्त? म्हणाल? बरं, सगळ्यांनी पाठीचा कणा ताठ ठेवा. ही प्रार्थना विशेष अशी आहे की ही स्वामीजींनी डोळे उघडे ठेवून म्हणायला सांगितलेली प्रार्थना आहे, कारण ही समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन देणारी प्रार्थना आहे. मी प्रार्थनेचे शब्द उच्चारते, माझ्या मागोमाग आपण सगळ्यांनी हे शब्द उच्चारले. सर्व समाज सुखी होईल, त्या प्रमाणात मीही सुखी होईल. अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्ती आणि शक्तींचा मला माझ्या जीवनात लाभ मिळाला आहे. त्याच न्यायाने इतर ज्ञात आणि अज्ञात व्यक्ती आणि शक्तींसाठी माझी काही शक्ती खर्च करणे
हे माझे कर्तव्य आहे. हे कर्तव्य मी ज्या प्रमाणात पार पाडीन त्या प्रमाणात मला अधिकाधिक प्रसन्नता मिळेल. तशी प्रसन्नता मी आज केलेल्या कामाच्या प्रमाणात मला आत्ताही मिळत आहे. माझ्या प्रसन्नतेतील ही प्रेरणा माझे कुटुंब, माझा समाज, माझा देश आणि सर्व मानवता येथपर्यंत विशाल होत जाऊ. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम. धन्यवाद उमाताई. कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण होतो आहे. दोन्ही सन्मान मूर्ती संस्था आणि त्यांचे सहकारी यांनी कृपया ग्रुप फोटोसाठी व्यासपीठावर लगेचच वर यावं. नाशिककरांना विनंती आहे की ज्या संस्थांची आज आपल्याला माहिती समजली, ह्या संस्थेचे प्रतिनिधी काही काळ याच मंचावर नंतर उपस्थित असतील. आपणही त्यांची कार्याची माहिती घेऊ शकता, यथाकाळ त्यांच्याशी जोडले जाऊ शकता. विद्याताई, आपल्याला विनंती आहे की सुसंस्कृत हो, तू कर्तबगार हो, मनशक्ती लाभो तुझला, मनशक्ती लाभो, तू कृतज्ञ हो, चारित्र्यवान हो, मनशक्ती उमजो तुझला, मनशक्ती समजो, माणुसकीने जगणार